तिकडे नगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपने राज्य पातळीवरती युती होणार असल्याचा निर्णय घेतलेला असला तरी देखील स्थानिक पातळीवरती मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। कारण अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना आधीच एबी फॉर्म मिळाल्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। शिवाय ते माघारही घेणार नाहीत। त्यामुळे राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असाही सामना बघायला मिळू शकतो। रत्नागिरीमध्ये असं चित्र पाहायला मिळतंय। नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून राहुल पंडित निवडणूक लढवणार आहेत तर भाजपकडून महेंद्र मयेकर आखाड्यात उतरलेत। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील ही लढाई चांगलीच रंगली आहे। मागची जी 2011 पासूनची जर टर्म बघितली तर त्याच्या जवळजवळ पावणे 4 वर्ष हे बीजेपीचं सरकार होतं आणि बीजेपीची सत्ता असताना आम्हाला फसवून त्यांनी तिकडचं जे राजीनामा द्यायला होता तो दिला गेलेला नाही बीजेपीकडनं आणि त्यांचीच सत्ता त्यांनी राबवली। त्यामुळे ह्या मूलभूत सुविधा ज्यांनी ह्या पावणे 4 वर्षात सलग पावणे 4 वर्षात ज्या द्यायला पाहिजे होत्या त्या बीजेपीने कदापिही दिलेल्या नाहीत। गेल्या या निवडणुकीच्या आधी जी आचारसंहितेच्या आधी ज्या मीटिंग झाल्या 2 मीटिंग त्या का ह्यांनी केलेल्या नाही, निव्वळ राजकारणापोटी ह्यांनी केलेलं नाही। मला ह्यांच्यात कुठे राजकामाच्या विकास कामामध्ये मी कुठे राजकारण केलं एक तरी उदाहरण दाखवा। यांनी राष्ट्रवादीवाले असू दे किंवा शिवसेनेवाले असू दे यांची सर्वांची कामं झाली आहेत, त्यांची मी सर्वांची कामं केली आहेत। जे काम करून घेणं त्यांनी सक्षम होते त्यांनी काम करून घेतलं नाही। त्याच्यामुळे ही जी बोंब मारतायत या चोराच्या उलट्या बोंब आहेत ते त्यांच्या अंगाशी येणार आहेत। जनता सुज्ञ आहे, ती त्यांना दाखवून देईल काम करणारा कोण आणि घरात कोणाला बसवायचं ही जनता ठरवेल।